आशा व गटबंधू कर्मचारी युनियन CITUच्या नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे आणि CITU राज्य कमिटीच्या निबंधित पदाधिकारी सुद्धा आहे। आज या संविधान चौकामध्ये नागपूरच्या मोठ्या संख्येने आशा वर्कर हे मूक आंदोलन करत आहे, म्हणजे तोंडावर मास्क बांधून त्या देशाचा तिरंगा झेंडा हातामध्ये घेऊन आंदोलन करत आहेत। आणि सर्वांचं म्हणणं हेच आहे की ही आंधळी बहिरी मुखी हे मोदी सरकार आहे, या जनतेचं गाणं ऐकून घ्यायला ती तयार नाही आहे आणि त्यामुळे नारे लावून भाषण देऊन काय अर्थ नाही आहे। म्हणून आम्ही पण या मोदी सरकारला मूक आंदोलनातून इशारा देण्यास इच्छितो की नीट पेपर लीक प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान हा दोषी आहे। 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये धर्मेंद्र प्रधान हा दोषी आहे, त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। परंतु परवा सोनम वांगचुक यांच्याबरोबर जी घटना घडली त्यामुळे या देशातील जनता, या देशाचा विद्यार्थी हा क्रोधित झालेला आहे। 21 दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेले सोनम वांगचुक जी आहेत त्यांना एका लाचसारखा कपड्यामध्ये बांधून जोर जबरदस्तीने घेऊन गेले आणि त्या आंदोलन दडपण्याचा पॅरामिलिटरी फोर्स आणि दिल्ली पोलिसांद्वारे प्रयत्न करण्यात आलेला आहे। याचा अर्थ हा जो प्रयत्न जो आहे तो या देशाचे जो गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावर हे सर्व चालू आहे, हे त्यामध्ये सिद्ध होत आहे। मोदी सरकार त्यावर कोणते भाष्य करायला तयार नाही। 21 दिवसापासून धर्मेंद्र प्रधान आमरण उपोषणावर होते एकाच मागणीला घेऊन की धर्मेंद्र प्रधानचा आम्हाला राजीनामा हवा आहे, सरकारने चर्चा करायला हवी होती, पण सरकारने चर्चा न करता सोनम वांगचुकला घेऊन गेले। त्यानंतर अभिजित दिपके हे आमरण उपोषणावर बसलेले आहेत। आज संसद मार्चचा कार्यक्रम होता, देशातील लाखो नागरिक आणि लाखो विद्यार्थी हे दिल्लीमध्ये जमले होते, जंतरमध्ये जमले होते, परंतु मार्चची सुरुवात होण्याच्या आधी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि आंदोलन मागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यामध्ये हे निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या मोठ्या ट्रकमध्ये भरून दगड ठेवण्यात आलेले होते। दगड ठेवण्याच्या मागचं कारण काय आहे? दगडफेक कोणावर करणार होते, कोण करणार होते? दिल्ली पोलीस करणार होती की RSS BJPचे असलेले अराजक तत्व हे करणार होते? आणि विद्यार्थी जे आंदोलन चालू आहे हे दर्शवण्याचा सरकार प्रयत्न करत असेल की विद्यार्थ्यांनी दगडफेक केली, परंतु हे शांततेमध्ये चाललेलं आंदोलन शांततेने चालू आहे आणि लाखो विद्यार्थी तिथे जखमी अवस्थेत आहेत आणि लाठीचार्ज करून त्यांनी जखमी केलेला आहे। आणि आमची या नरेंद्र मोदीला विनंती आहे की तुम्ही देश चालवू शकत नाही, तुमची देश चालवण्याची लायकी नाही आहे, कारण की तुम्ही ही सर्व मालमत्ता अडाणी अंबानी सारख्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही भेट म्हणून दिलेली आहे। आमची ती संपत्ती आहे ती भेट दिलेली आहे। राम मंदिरच्या नावाने तुम्ही लाखो करोडो रुपयाची संपत्ती गोळा केली आणि या रामाचं तुम्ही नाव घेता, त्या रामाचीच संपत्ती तुम्ही तुमचे लोक चोरतात आणि त्यांना तुम्ही मोकाट कुत्र्यासारखे सोडता। त्यामुळे आम्हाला तुम्ही नको आहे, आम्हाला तुमची सरकार नको आहे, आम्हाला या देशाच्या विद्यार्थ्यांची सरकार हवी आहे, आम्हाला या देशाच्या कामगारांची सरकार हवी आहे, आम्हाला या देशाच्या शेतकऱ्यांची सरकार हवी आहे, शेतमजुरांची सरकार हवी आहे, जे जनमानसाच्या जे भारतीय संविधानानुसार चालेल, जे बाबासाहेबांनी भारतीय संविधान या देशाला दिलेलं आहे, या देशाला जी लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही पद्धतीने चालवणारे प्रधानमंत्री आम्हाला हवे आहेत। लोकशाही पद्धतीने ही सरकार चालवणारे आम्हाला गृहमंत्री हवे आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये आशा वर्कर मूक आंदोलन करत आहेत, आता तिरंगा झेंड्याचं आंदोलन करत आहेत आणि बॅनरद्वारे हे दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही या मोदी सरकारचा निषेध करत आहोत। आम्हाला मोदीचा सुद्धा राजीनामा हवा आहे, आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हवा आहे। इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। मोदी सरकार इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। मोदी सरकार इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। धन्यवाद।